रांगोळी काढायची खूप आवड आहे. रोज रांगोळीसुद्धा काढायची आहे, पण कोणते डिझाईन काढावी ते कळत नाही. तर त्यासाठी बघा मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 5 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक अधिकच्या चिन्हाप्रमाणे एक चिन्ह काढायचं आहे. मध्ये बघा रेषा काढलेल्या आहेत तिथे मी, आणि त्याच्यात 3 रेषा 6 रेषा आपण काढलेल्या आहेत. तर 3 रेषांवरती आपण आडव्या रेषावरती देऊन 3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा 3 रेषांवरती आपण आडव्या रेषावरती मारलेले आहेत आणि 3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही डॉट देऊनसुद्धा फूल तयार करू शकता. बघा मी छोट्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये थोडा रंग भरून घ्यायचा आहे. तर इथे मी लाल रंग भरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरायचा आहे. शक्यतो आपले जे शुभ रंग आहेत तेच ठेवायचे आहे. रोजची रांगोळी आहे बघा, देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर ही रांगोळी तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. तर खाली जी आडवी रेष मारलेली आहे त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. मध्ये रिकामी जागा आहे बघा, तिथे आपण छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत डॉट देऊन. डॉट मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत काडीच्या मदतीने, आणि मध्येही एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आणि पाकळ्यांमध्ये थोडा पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे. आता उरलेल्या ज्या रेषा आहेत त्यावरती आपण गोलाकार काढून घेणार आहोत. बघा तुम्हाला जर असे गोलाकार काढता येत नसतील तर ही पद्धत अगदी सोपी आहे. बघा काडीच्या मदतीने फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 3 रेषांवरती गोलाकार काढून घेतलेले आहेत. आता वरती आपण आडव्या रेषा देणार आहोत. बघा वरच्या बाजूला आडव्या रेषा देऊन घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपण छोटी पानं काढून घेणार आहोत. तर डॉट देऊनच पानं काढलेली आहे, काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता पानांचा आकार मी देऊन घेतलेला आहे. आता 4 आडव्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती निळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकता मध्ये रिकामी जागा आहे तर तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. तर फुलांमध्ये रिकामी जागा जास्त दिसते तर तिथे रेषा मारून आपण डॉट देऊन घेणार आहोत. बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे, आणि फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. बघा कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता इथे रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि वरती बघा मी क्रॉस रेषा मारलेल्या आहेत. तर त्या क्रॉस रेषांच्या बाजूला आपण गोलाकार करून घेणार आहोत. तर ही सुद्धा पद्धत सोपी आहे. बघा तुम्हाला येत नसेल असे आकार काढता तर अशी पद्धत एकदम तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी आहे. आता मध्ये आपण जाड रेष मारूनच बघा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. मी काडीने मागच्या बाजूला ओढून घ्यायच्या आहेत. एक फुलाचा आकार पण देऊन घेतलेला आहे आणि आतल्या बाजूला त्या पाकळ्यांना एक व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये आपण पिवळा आणि लाल रंग भरून घेणार आहोत. बघा आपले या फूल तयार झालेला आहे. वरच्या बाजूला मध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता खाली आपण 3 रेषा काढलेल्या आहेत. आखूड लांब अशा रेषा काढायच्या आहेत. शेवटची जी रेषा आहे त्यावरती एक छोटंसं कमळाचा आकार काढलेला आहे. बघा कमळाची जी कळी असते ना त्याप्रमाणे एक कळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता, आणि खाली एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता जी वरची आपण लांब रेषा काढलेली आहे त्यावरती आपण दोनही बाजूला छोटी फुलं काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायची आहेत. काडीच्या मदतीने आकार द्यायचा आहे. आता एका बाजूला छोटं आणि एका बाजूला मोठं अशी 2 फुलं काढून घ्यायची आहेत. तर इथे ह्या फुलांमध्ये मी सफेद रंगच भरलेला आहे आणि एक लाल रंगाचा डॉट मध्ये द्यायचा आहे. काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. बघा लाल रंगाचा डॉट मी मध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जी खालची रेषा आहे बघा त्यावरती पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहे. त्याच्या खालच्या रेषेवरती पोपटी रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जी कमळाची आपण कळी काढलेली आहे तिथे लाल रंग भरून घ्यायचा आहे, आणि जे गोल आकार काढलेले आहेत त्यामध्ये थोडं जांभळा रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोटी पानं काढून घेणार आहोत. आकार द्यायचा आहे. काडीच्या मदतीने मागच्या बाजूला पानं ओढून घ्यायची आहेत आणि हिरवा रंग थोडा भरायचा आहे. बघा हिरवा रंग मी थोडा टाकलेला आहे त्या पानांमध्ये, त्यामुळे एक मध्ये पानं असल्याचा एक भास होतो बघा रांगोळीमध्ये. आणि मध्ये रिकामी जागा आहे तर तिथे जांभळ्या आणि ऑरेंज रंगाचा एक डॉट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे.
आता पुढची जी रांगोळी आहे ते टिपके दिलेले आहेत बघा. टिपक्यांची रांगोळी आहे ही. आता ह्या टिपक्यांच्या रांगोळ्या कशा टिपके जोडायचे असतात आणि कोणालाही काढता येतात. ह्या रांगोळ्या टिपके जोडूनच काढायच्या असतात. आता यामध्ये सुद्धा आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आकार काढू शकतो बघा. मी एका रेषेवरती दोन्ही बाजूला पानं काढून घेतलेले आहेत आणि दोन राहिलेल्या उरलेल्या ज्या दोन रेषा आहेत त्यावरती आपण गोल आकार काढून घेणार आहोत. बघा मी या उरलेल्या दोन रेषांवरती गोल आकार काढून घेतलेले आहेत. तर जे गोल आकार आपण काढलेले आहेत त्यावरती आपण छोटं एक कळीप्रमाणे फूल तयार करून घेणार आहोत. बघा डॉट मी देऊन घेतलेला आहे. आपण काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून एक मोदकाप्रमाणे त्याला आकार देऊन घेणार आहोत. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथेही डॉट देऊन आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहे डॉट. बघा मध्ये एक छोटंसं फूल आपलं तयार झालेलं आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे मी एक एसप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा, किंवा सर्पकार रेषा असते त्याप्रमाणे एक काढून घ्यायची आहे. वरती 3-3 डॉट देऊन फुलं काढायची आहेत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल. तुम्ही बघू शकता मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये आपण लाल रंग थोडंसं टाकून घेणार आहोत. बघा मी लाल रंग टाकून घेतलेला आहे. मध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. पानांमध्ये आपण लाईट आणि डार्क असा हिरवा रंग भरून घेणार आहोत. बघा दोनही पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. तर मध्ये सुद्धा आपण ज्या शिरा असतात पानांच्या त्याच्या रेषा देऊन घेणार आहोत. दोनही पानांमध्ये रेषा देऊन घ्यायच्या आहेत. आता जे आपण गोल आकार काढलेले आहे त्यामध्ये आकाशी रंगाचे एक डॉट दिलेला आहे. तर एक मोदकाप्रमाणे आकार दिलेला आहे बघा. फुलांची कळी असते ना त्याप्रमाणे एक आकार देऊन खाली लाल रंग दिलेला आहे. त्यामुळे आणखी सुंदर दिसते बघा. तुम्ही फायनल रांगोळीसुद्धा बघू शकता. आता पुढची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. सरळ रेषा मारायच्या आहेत आपल्याला. 2 उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत मी. तर ह्या रेषेच्या बाजूला आपण फूल तयार करून घेणार आहोत बघा डॉट देऊन. ते मी 5-5 डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूला आपल्याला डॉट ओढून घ्यायचे आहेत. सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता हे सर्व डॉट आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. थोड्याशा रेषा मी वरती वाढून घेतलेल्या आहेत. आता इथे या रेषांवरती आपण गोलाकार काढून घेणार आहोत बघा. दोनही बाजूला झाकणाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि काडीच्या मदतीने गोलाकार द्यायचा आहे. आता तुम्हाला हे गोलाकार काढता येत नसतील तर ही पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही बघू शकता अगदी पटकन होऊन जातात आणि एकदम परफेक्ट दिसतात. तुम्ही बघू शकता. तर हे मध्ये आपण बघा काडीच्या मदतीने फुलं जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत आणि मधला डॉट वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे बघा. पिवळा रंग थोडा टाकलेला आहे. आता रेषांच्या मधले जी रिकामी जागा आहे तिथे आपण लाल पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. आता आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. बघा मी डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि मधला डॉट बाहेरच्या बाजूला ओढायचा आहे. आता मध्ये आणखी रिकामी जागा आहे तर तिथे सुद्धा आपण डॉट देऊन घेणार आहोत. खालच्या बाजूला लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आकाशी रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा जे गोल काढलेले आहेत त्यामध्ये. आता लाल रंगाचा जो डॉट दिलेला आहे त्याच्या बाजूला पुन्हा आपण पिवळ्या रंगाचे डॉट देऊन त्यामध्ये लाल रंग टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. मध्ये बघा हिरव्या रंगाची मी डॉट दिलेली आहेत त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण थोडेसे पोपटी रंगाचे डॉट देऊन मध्ये सफेद रंग देणार आहोत. त्यामुळे एक मोती ठेवलेला आहे रांगोळीमध्ये असं आपल्याला भास होतो. तुम्ही बघू शकता रांगोळीचा फायनल लुक अगदी सुंदर दिसतो. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्याच्या बुधवार निमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे. तर बघा आता तुळशीसमोर काढण्यासाठी ही रांगोळी आहे. ते कृष्णाची बासरी काढलेली आहे बघा.
बासरी पिवळा रंगच भरलेला आहे. आता रोजची रांगोळी आहे तर काही वेगळी काढलेली नाही आहे. बघा बासरीला जी होल असतात ते सुद्धा काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. तर इथे आपण एक मोरपीस काढून घेणार आहोत आणि जे गोंडे असतात ते सुद्धा काढलेले आहेत. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अशा रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्या माझ्या चॅनलला, सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की एकदा भेट द्या. मी रोज व्हिडिओ टाकत असते. अगदी 3 ते 7पर्यंत छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कसे रंग भरलेले आहेत ते सुद्धा मी सांगितलेलं असतं. आणि तुम्हाला नक्कीच रोजच्या उपयोगासाठी ह्या रांगोळ्या नक्कीच उपयोगी पडतील. छोट्या छोट्याच रांगोळ्या असतात. रोज आपण देवघरासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर रांगोळी काढतो, तर त्यासाठी नक्कीच ह्या रांगोळ्या तुम्हाला उपयोगी पडतील. बघा आता प्रत्येकाचे मोठे बंगले असतात, देवघर असतं, तुळशी वृंदावन असतं. तर एक छोटीशी रांगोळी आपण तुळशी वृंदावनासमोर किंवा देवघरासमोर, दरवाजासमोर काढून 2 फुलं जर ठेवली तर नक्कीच जाणाऱ्या येणाऱ्याचं मन प्रसन्न होत असतं किंवा आपल्या घरातली सदस्य आहेत त्यांनासुद्धा अगदी प्रसन्न वाटत असतं. तुम्ही बघू शकता. आता मी बाजूला एक तुळस काढून घेतलेली आहे आणि मोरपीस काढणार आहोत आपण वरच्या बाजूला. तुम्हाला जर आवडल्या असतील रांगोळ्या, तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दलसुद्धा मी तुमचे खूप खूप आभार मानते. जर तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. तुमच्या मैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना अगदीच रोजच्या काढण्यासाठी ह्या रांगोळ्या नक्कीच उपयोगी पडतील. बघा मोराचं पीस मी काढून घेतलं आहे. खाली आपण माधव असं नाव लिहून घेणार आहोत. रांगोळीमध्ये माझ्या काही चुका जरी असतील तर तुम्ही मला अगदी हक्काने आणि संकोचपणे सांगू शकता. बघा आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. खाली मी माधव असं नाव, जे कृष्णाचं नाव आहे ते एक लिहून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशाच रांगोळ्या रोज काढण्यासाठी, शिकण्यासाठी आणि दररोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी नक्की बघा आणि शिका. अशीच रांगोळी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.